गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनकोडा गावात ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। गावातील मुख्य रस्त्यावरून सतत पाणी वाहत असल्याने रस्ता अक्षरशः नाल्यासारखा बनला असून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मागील अनेक दिवसांपासून रस्त्यावर साचलेले आणि वाहणारे पाणी यामुळे चिखल घसरडी परिस्थिती निर्माण झाली आहे। दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला असून पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा अधिक फटका बसत आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। कर आकारणी होते पण सुविधा मात्र मिळत नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। तात्काळ उपाययोजना करून रस्त्यावरील पाण्याचा निचरा करावा आणि रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। नवराष्ट्र निर्माण न्यूज साठी संदीप भिवणकर, चामोर्शी, गडचिरोली। उपसले होते मशीन लावून नाही का पेट्रोल फोडले। तर हे पाणी असं जात आहे, याच्याकडे कोणी गावाले काही बोलले नाही का? ग्रामपंचायतला बोलले का? जाऊन पण आता पर्वतीने म्हणलो नाही का? अच्छा, तर हे म्हणजे ग्रामपंचायतवर लक्ष करत नाही। काय करावं घ्यायचं ते ऐकत नाही आता कसे करू। हे जे तो रस्त्यावरून पाईप फुटला आहे, हे किती दिवसामग फुटलेला पाईप? झाले 2-3 महिने झाले। 2-3 महिने। तर याची तक्रार ग्रामपंचायतकडे किंवा इथले जे मेंबर आहेत त्यांनी नाही पाहिली का? याच्यामध्ये अनदेखा करतोय। तर बाकी विशेष काही मागणी नाही की हे लवकरात लवकर त्यांचं काम झालं पाहिजे, एवढीच या इथल्या परिवार जे आहेत त्यांचे संबंधित परिवार की ज्यांच्या रस्त्याने पाणी जाते, तर हे इथलं जे बांधकाम आहे ते परिपूर्ण झालं पाहिजे, एवढीच त्यांची मागणी आहे। धन्यवाद। नवराष्ट्र निर्माण प्रतिनिधी संदीप भिवणकर, अनकोडा, गडचिरोली।